माझी केस करली आहेत आणि त्यांना सांभाळणं खूप अवघड आहे. एक फॅमिली इव्हेंट होता त्याच्यासाठीच रेडी होत आहे. हेअर वॉश पण केला होता. मग पहिल्यांदा सिरम लावून घेतलं, मेकअप पूर्णपणे डन केला होता आणि आता केसांचंच टेन्शन होतं. त्यांचंच टेन्शन घेऊन मी म्हटलं काहीतरी मागवूयात, म्हणूनच मी मेक मी बोल्डचं 2 in 1 हॉट एअर ब्रश मागवलेलं आहे. छान पॅकेजिंगमध्ये ते प्रोडक्ट मला रिसीव झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 मोड्स पण आहेत, 1, 2, 3 असं. तुम्ही तुमच्या हेअरच्या रिगार्डिंग ना ते सेट करू शकता. हे ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंग सोबतच करतं. हीट वापरणार आहे म्हटल्यावरती हीट प्रोटेक्शन गरजेचंच आहे. मी ब्लिब्रंटचं यूज करते पहिल्यापासूनच. हे ब्रश मी म्हटलं थोडंसं यूज करून बघूया, तर खरंच मला इफेक्टिव्ह वाटलं. मग म्हटलं की पार्टिशन करूया आणि साईडला यूज करून बघूया. ज्या साईडला मी ब्रश फिरवत आहे ना, तो किती मॅनेजेबल वाटतो. मी तुम्हाला दुसरी साईड दाखवते बघा, किती फ्रीजी वाटत आहेत. मॅनेजेबल बिलकुलच वाटत नाही आहे. तर दुसऱ्या साईडवरतीही मी हॉट एअर ब्रश यूज करून बघत आहे. किती छान इफेक्टिव्ह रिझल्ट दिसतोय बघा. क्राऊन एरियावरतीही मी यूज केलेला आहे, कारण हा इम्पॉर्टंट एरिया आहे. छान असा माझा क्राऊन एरिया पण सेट झालेला आहे. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेच, नाहीतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. तुम्ही बघू शकता की एकदम सलोन लाईक ब्लो ड्राय झालेले आहेत माझे हेअर्स. मी पोनीटाईल केले होते आणि पुढे थोडेसे कर्ली हेअर्स केले होते. हे माझे इयरिंग्स लॉंग आणि मोठे आहेत, पण मला असेच इयरिंग्स आवडतात जास्त. नंतर मी दुबईवरून आणलेला असा खास परफ्यूम लावलेला आहे आणि जेव्हा मी ओढणी घेतली, तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर लुक किती सुंदर आणि मस्त आलेला आहे. तुम्हाला लुक कसं वाटलं हे तर सांगाच. आणि आय मेकअप ही बघा माझा कसा केलेला आहे मी. त्यानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो. मेन लोकेशनवरती आम्ही पोहोचलो. नाश्त्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला समोसा मिळाला, त्यानंतर ना मसाला दूध काहीतरी होतं असं टाईप. मग तिथलावरून आम्ही घरी निघालो. पहिल्यांदा गेल्यावरती मेकअप रिमूव्ह केला. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती मेकअप होता. आता इथंपर्यंत बघितलाय तर नक्की फॉलो करा.